नमस्कार मित्रांनो, बिग बॉस तर जोरामध्ये चालू झालेला आहे. पहिला एपिसोड सगळ्यांसमोर आलेला आहे. तर प्रोमो मध्ये ज्याप्रमाणे सांगितलं होतं तसंच राडा पण झालेला आहे. आणि हे बिग बॉस तर चालू आहे, पण या जगाच्या बाहेर, बिग बॉसच्या घराच्या बाहेर आणखीन एक बिग बॉस तयार होणार आहे म्हणे. महेश मोटेनं जाहीर केलंय, आपण स्वतःच आता नवीन बिग बॉस करणार आहे. 4 एकरचं शेत घेणार आणि त्यामध्ये बिग बॉस चालू करणार आहे. ते पण बिग बॉस आपल्याला बघायला मिळणार का काय काय माहित. पेटलाय चांगलाच बिग बॉसवर, पण आतमध्ये पण घमासान हळूहळू चालू झालेला आहे. पहिल्यांदा रेशन कार्ड याबद्दल बिग बॉसनं सांगितलं की 3 प्रकारचे रेशन कार्ड असणार आहेत. एक मध्ये गोल्डन, सिल्वर आणि ब्रॉन्झ. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती सुद्धा मिळणार आहेत आणि ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे, काय टास्क येणार आहे पुढच्या काळामध्ये ते सुद्धा कळायचं आहे. त्याचबरोबर प्रभू जो आहे छोटा आपला, तो साखर मागतोय सारखी, साखर द्या साखर द्या. चहा प्यायची त्याला तलब झाली आहे, पण साखर काय बिग बॉसनं अजून दिलेली नाही आहे. त्यामुळं साखर मागण्यावरनं भरपूर चर्चा होते. त्याचबरोबर विशाल आहे, बॉडी बिल्डर विशाल मॉडेल, तर त्याच्यामध्ये आणि प्रभूमध्ये थोडीशी बाचाबाची झालेली आहे. कारण की प्रभूला तो सारखा उचलून घेत होता हाताला धरून. त्यामुळे प्रभू म्हणला की मला उचलू नकोस, मी काय तुझा डंबेल नाही आहे. त्याच्यावर वाद झालाय, पण समोरासमोर त्यांनी अजून काही बोललेलं नाही एकमेकाला. पण आजूबाजूला म्हणजे कानाच्या आड ते मात्र चर्चा व्हायला चालू झालेली आहे की एकमेकांना ते बोलायला लागलेले आहेत. त्याचबरोबर मराठीच्या मुद्द्यावरनं सुद्धा बाचाबाची झालेली दिसून येते. काही लोक हिंदीतनं आलेत असं अनेकांना वाटतंय, काही लोकांना वाटतंय. तर काही लोक म्हणतात, म्हणजे विशालच म्हणतोय, मी सुद्धा मराठीमध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि मी सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. त्याचबरोबर रुचिता आपली कोल्हापूरची, तिनं तिची आयुष्याची स्टोरी सांगितलेली आहे की वडिलांनी कसा स्ट्रगल केला आणि आपल्याला सपोर्ट कसा केला. तर वडील तिचे डान्सर होते आणि मुलगीनं पण डान्समध्ये पुढे काहीतरी करिअर करावं, मोठं नाव करावं, यासाठी खूप स्ट्रगल केला असं तिनं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर करण सुद्धा कॉमेडियन कसा झाला त्याबद्दल त्यानं सांगितलं की मी लॉकडाऊनमध्ये खूप कॉमेडी करायला लागलो, म्हणजे रील्स करायला लागलो. भरपूर आजारी लोकांना त्याच्यामुळं आनंद झाला आणि आयुष्य बदललं, कॉमेडीकडे मी वळलो असं सांगितलं. त्याचबरोबर आणखीन एक झालं म्हणजे घरामध्ये तुफानसाठी बजर दाबायचा होता. तुफान थांबवण्यासाठी सगळी लोक म्हणली की तुफान अंगावर घ्यायचं, पण अनुश्री मानेनं मात्र हे तुफान अंगावर घ्यायला नको असं सांगितलं. पण ती लोकांना कन्व्हिन्स करू शकली नाही, इतर सदस्यांना कन्व्हिन्स करू शकली नाही. पण बिग बॉसनं मात्र सगळ्यांची खेचली. कारण की सगळ्यांना असं सांगितलं की तुम्ही मूर्खपणा केला, तुम्ही तुफान थांबवू शकत होता. जर तुमच्यामध्ये धाडस दाखवलं असतं तर तुफान थांबलं असतं. पण अनुश्रीनं धाडस दाखवलं होतं, पण ती पुढेपर्यंत जाऊ शकली नाही आणि तुफान थांबवलेलं नाही आहे. त्यामुळं सगळ्यांचे त्यामुळे बिग बॉसच्या घराचे सगळे दरवाजे बंद केलेले आहेत आणि फक्त लॉन एरियामध्ये त्यांना बसायला सांगितलेलं आहे. व जे शॉर्टकटची की घेऊन आलेत त्यांना मात्र फर्निचर वापरायला दिलं आणि इतरांना फर्निचर वापरायला दिलेलं नाही आहे आणि एकच बाथरूम ओपन केलेलं आहे. हे सगळं झालेलं आहे. त्यामध्येच सकाळ सकाळी उठल्या उठल्या करणनं स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली गार पाण्यानं आणि त्याच्यावरनं तो म्हणाला की मला आवडते गार पाण्यानं आंघोळ करायला. आणि तिथं मात्र ट्विस्ट झाला, एक घमासान झालं. त्याच्यामध्ये जी रुचिता होती तिनं टास्क दिलं की स्विमिंग टँकचं पाणी पिऊन दाखव, मी तुला माझी शॉर्टकटची की देते. याच्यावरनं दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानं ते पाणी पिलं. तर त्यावेळी तन्वी म्हणत होती हे पाणी पिऊ नकोस, तुला चांगला नाही आहे, त्यामध्ये तुला हानिकारक आहे. तर तो म्हणला की अरे नाही, काय होतंय त्याला, एवढं काय इश्यू करायची गरज नाही. आणि त्याच्यावरनं रुचिता आणि तन्वीमध्ये चांगली जुंपली आणि चांगलं शेण-बिण, तोंड घाल वगैरे इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. आता ओव्हरऑल टास्क असा झालेला आहे, जेवण सुद्धा आलेलं आहे सगळ्यांसाठी. पण यामध्ये आता पहिल्या एपिसोडवरनंच कोण चांगलं, कोण वाईट हे तर समजू शकत नाहीये. बॉडी बिल्डर आणि नॉर्मल पब्लिक यामध्ये मात्र बिग बॉसमध्ये नेहमीच एक कॉन्ट्रोव्हर्सी बघायला मिळते. जे बॉडी केलेले असतात आणि जे नॉर्मल पब्लिक असतंय त्यामध्ये. तर ती कॉन्ट्रोव्हर्सी यामध्ये पण होणार आहे असं वाटायला लागलेलं आहे. आणि हळूहळू ग्रुप पडायला चालू झालेले आहेत. फक्त अजून पहिला एपिसोड असल्यामुळे ते एकमेकांशी बोलतायत, समजावून घेतायत, एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करतायत. कोण किती लिमिट पर्यंत जाऊ शकते, भांडू शकते हे बघण्याचा प्रयत्न करतायत. पण काही लोक तर अगदीच कमी बोलतायत. तर रोशन भजनकर रांगडागडी, तो पण बॉडी बिल्डर आहे, पण त्याचं खूपच कमी बोलणं आहे या बिग बॉसमध्ये. तो शांत स्वभावानं खेळण्याचा प्रयत्न करतोय, तो शांत राहिलेला आहे. तर असं पद्धतीने पहिला एपिसोड झालेला आहे. यामधलं तुम्हाला कोण स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळायला विसरू नका.